सोलापूर शहरातील B2 कराच्या कक्षेत असलेल्या तब्बल 813 मिळकतींना मोठा दिलासा मिळालाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत या मिळकतींना B2 करातून सूट देण्याची घोषणा केल्यानंतर शहरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं। प्रभावित नागरिकांनी या निर्णयाचं उत्स्फूर्त स्वागत केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जय हो। मुख्यमंत्री देवेंद्र कोटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार देवेंद्र कोटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बावनकुळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय बाबू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय बाबू तुम आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टी का जय हो। भारतीय जनता पार्टी का जय हो। या निर्णयामुळे विशेषतः एनजी मिल चाळ, जुनी मिल चाळ, पाटील चाळ, वारद चाळ आणि त्रिकोण चाळ परिसरातील रहिवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। अनेक वर्षापासून B2 करातून सूट मिळावी अशी या भागातील नागरिकांची मागणी होती। अखेर शासनानं सकारात्मक निर्णय घेतल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। बोलावे तैसा चालावे त्याची वंदावी पावले या म्हणीप्रमाणे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलेला शब्द पाळत कामगारांची महत्त्वाची मागणी मार्गी लावल्यानं त्यांचे आभार नगरसेवक विनोद भोसले यांनी मानले। जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात की जो बोलतो राजकारणामध्ये असं फार कमी वेळा घडतं की निवडणुकामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण होतात की नाही अशी प्रत्येकाला शंका असते। परंतु गेल्या विधानसभेची निवडणूक असू द्या आणि सोलापूर महानगरपालिकेची झालेली 2025-26 निवडणूक असू द्या, या निवडणुकांमध्ये 2-4 सभेला या ठिकाणी संबोधित करत असताना माननीय आमदार देवेंद्र कोठे यांनी B2चा प्रश्न सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांशी फोनवर या ठिकाणी संवाद साधून नागरिकांशी दिला होता। केवळ ही निवडणुकांची जुमलेबाजी आहे अशा प्रकारचा आरोप विरोधकांकडून सुद्धा केला जात होता। परंतु ह्या सर्व आरोपांना, ह्या सर्व नकारात्मकतेवर छेद देत आमचे आमदार सन्माननीय देवेंद्र कोठे यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने आजचा हा B2चा निर्णय घेतला आहे। खरं तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, काही लोकांना असं वाटतंय की हा B2चा प्रश्न फक्त आपल्या चाळीपुरता मर्यादित आहे, परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की हा B2चा प्रश्न फक्त चाळीपुरता नाही तर संबंध सोलापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी B2च्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्वांचा B2 अगदी नाममात्र दरामध्ये सन्माननीय देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नामुळे झाला आहे। आधी पाहत होतो की आधी कमर्शियलला 50% रक्कम भरायला लागत होती आणि रेसिडेन्शियलला 25% रेडी रेकनरच्या रक्कम भरायला लागत होती, पण ती केवळ आता 5% आणि 2.5% यावरती आली आहे। म्हणजे निश्चितपणानं सोलापूर शहराच्या विकासाला पण अतिशय सकारात्मक पद्धतीने चालना या ठिकाणी मिळणार आहे। त्याचसोबत चाळीच्या पुनर्विकासाला या ठिकाणी चालना मिळणार आहे। त्यामुळे सन्माननीय आमदार देवेंद्रजी दादा कोठे, सन्माननीय माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचसोबत महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब, त्याचसोबत सोलापूरचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब, या सर्वांचं या ठिकाणी समस्त प्रभाग क्रमांक 15च्या वतीनं आज या ठिकाणी मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। आमच्या चाळीचा आज B2 उठला आणि जे आम्हाला शक्य नव्हते 8 कोटी भरणे कधीच, ते आज देवेंद्रदादा कोटेंनी फक्त 2.5% आणलेले आहे। त्याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि तिन्ही नगरसेवक यांचं मी मनापासून आभार मानतो आणि देवेंद्रदादा कोटे, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांचं आभार मानतो, कारण कॅबिनेटमध्ये हा विषय घेतल्याशिवाय मार्गी लागणार नव्हता। कॅबिनेटमध्ये आम्ही खूप चक्रा मारल्या मुंबईला कॅबिनेटमध्ये विषय घेण्यासाठी, पण हा विषय झाला नव्हता, आज झाला। त्याबद्दल मी सगळ्या चाळीच्या वतीने ह्या मान्यवरांचे आभार मानतो। सर्वप्रथम आपल्या सोलापूर शहरमध्येचे लाडके आमदार, लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांचे मनपूर्वक आमच्या सर्व कामगार वस्तीतील नागरिकांकडून मनपूर्वक आभार। आज जिथं आपण उभारलो आहे ती एनजी मिल चाळ आणि याच्या बाजूची आहे ती आमची जुनी मिल चाळ। जुनी मिल चाळमधलेही लोक आता तिसरी पिढी इथं उभारलेली आहे, एनजी मिल चाळमधले पण आहेत। मागील आमच्या 2 पिढ्यांच्या संघर्षाला जे अपयश येत होतं ते बघून तिसऱ्या पिढीने आशा सोडली होती। म्हणजे B2चा प्रश्न इतका किचकट आणि मैलाचा दगड असं जेणेकरून की ह्या आपल्या कार्यकाळात हे शक्य होतंय का नाही अशी परिस्थिती होती। लोकांनी आशा सोडली होती की B2चा प्रश्न कधीतरी उठेल, पण खरंच आमच्या तिसऱ्या पिढीचं नशीब म्हणावं लागेल की ह्या तिसऱ्या पिढीत चाळीतूनच देवेंद्रदादासारखं नेतृत्व उदयास आलं। बघा, मुख्यमंत्री तर पहिला पण होते, ह्या मध्यचे आमदार तर पहिला पण होते। मागच्या 3 टर्मामध्ये केवळ इच्छाशक्ती नसताना, इच्छाशक्ती असल्यानंतर कितीही मोठं काम असू दे ते
आज देवेंद्रदादा निवडून येऊन मला वाटतंय दादा 20 महिने झाले. जे काम मागील आमदारांकडून 15 वर्षात झालं नाही त्यांच्याकडून इतकी मोठ्या सत्ता उपभोगात असताना ते देवेंद्रदादासारख्या पहिल्या नवनिर्वाचित आमदाराने वय वर्ष 34-35 वर्षाच्या एवढ्या कमी वयातल्या आमदाराने केवळ 20 महिन्यात 15 वर्ष आपण तर आता बोलताना म्हणतो की शतकाचा हा संघर्ष होता. असा बिटूचा इतका किचकट प्रश्न 20 महिन्यात मार्गी लावला. यावरून एक कळतं की मध्ये ज्या नागरिकांनी मतदान केलं ते मतदान वाया गेलेलं नाही. आणि एक आमदार नेमकं काय काय करू शकतो हे देवेंद्रदादा आमदार झाल्यानंतर आज आपला मध्य बघायला लागला आहे की किती आमदारची इच्छाशक्ती असली तर किती कामं होतात. त्यामुळं आमदारांना पुन्हा एकदा सगळ्या कामगार चाळीच्या आमच्या नागरिकांकडून पुन्हा एकदा आभार मानतो. विशेष आभार मुख्यमंत्री साहेबांचे, बावनकुळे साहेबांचे आणि आपले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचे. निर्णय जाहीर होता संबंधित चाळींमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या निर्णयासाठी प्रयत्न करणारे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी विशेष आभार मानले. यावेळी नगरसेवक विनोद भोसले, सामाजिक कार्यकर्ते नागेश खरात, विजय भोईटे, लक्ष्मण जगताप, शिवानंद कटीकर, पंढरीनाथ ताटे, सूर्यकांत क्षीरसागर, प्रदीप सावंत, दत्ता कोळी, रोहित खताळ, शाहू सलगर, बसू कोळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.